ध्यान म्हटलं की साधारणपणे डोळ्यांपुढे चित्र उभं राहतं. आपण एखाद्या शांत जागी पद्मासन घालून एकाग्र चित्ताने प्राणायाम, नाम, मंत्र, जप किंवा इष्टदेवतेचं स्मरण करत आहोत. पण बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की ध्यान करायला बसल्यावर मन एकाग्र होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी मनात कसले न कसले विचार चालूच राहतात. मागे घडलेल्या बऱ्या वाईट गोष्टी, सद्य परिस्थिती किंवा भविष्यात काय होईल याची चिंता, अशा विचारांनी मन सतत अस्थिर असतं. जणू काही विचारांच्या हमरस्त्यावर असंख्य विचाररूपी गाड्या ये जा करीत आहेत. आपण आपल्या नकळत त्यातील एका गाडीत बसून काही क्षण प्रवास करतो. काही वेळाने दुसऱ्या एखाद्या गाडीकडे लक्ष गेलं की ती पकडून मग भलत्याच दिशेने प्रवास चालू. मग तिसरी गाडी, मग चौथी, असा निरर्थक प्रवास चालूच राहतो. हे असं विचारांबरोबर वाहत जाणं थांबवायचं कसं? मन शांत करायचं कसं? हा विचार कल्लोळ थांबण्याचा उपाय काय? त्याला उपाय म्हणजे आपण त्या विचारांपासून वेगळे आहोत हे जाणणं. माझ्या मनात विचार येतात असं आपण म्हणतो. मीच्या मनात विचार येतात म्हणजे त्या विचारांपासून मी वेगळा असलाच पाहिजे. एकदा हे कळलं की मग आपण विचारांच्या गाडीत चढ उतार करण्याचं थांबवू. विचारांच्या गाडीतून उतरून हमरस्त्याच्या बाजूला तटस्थपणे उभे राहून आपण ती रहदारी निवांतपणे न्याहाळावी. गाडीत बसण्याचा म्हणजे विचारांच्या मागे जाण्याचा मोह मात्र कटाक्षाने टाळावा. असा साक्षीभाव आला की मग मन आपल्या ताब्यात येईल. पण मन स्वभावतः चंचल, त्यामुळे ताब्यात जरी आलं तरी त्याला कुठेतरी गुंतवणं हे तितकंच महत्त्वाचं. गुंतवणं म्हणजे कुठल्या तरी स्थिर गोष्टीवर चिकटवणं. मग प्रश्न असा पडतो की ध्यान कशाचं करायचं? ध्यान करताना ज्याचं स्मरण करतो त्याचे गुणधर्म आपल्या वृत्तीत उतरतात. देहाचा गुणधर्म झिजणे आणि प्रपंच तर स्वभावतःच अपूर्ण. देह आणि प्रपंच दोन्ही तात्पुरते आणि अशाश्वत. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत कुठल्याही गोष्टीचं स्मरण केलं तर वृत्ती नेहमीच चिंतादूर राहील आणि आपल्याला हवा तो आनंद मिळणार नाही. असा आनंद मिळवण्यासाठी शाश्वत वस्तूवरच मन चिकटलं पाहिजे. मग अशी शाश्वत वस्तू कुठली? याचं उत्तर माऊलींनी दुसऱ्या अध्यायात दिलं आहे. अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो, सर्वत्र सदोदितो, परिपूर्ण हा. हे वर्णन आहे आत्म्याचं. हा आत्मा कसा आहे? नित्य, स्थिर, शाश्वत, सर्वत्र, सदा आणि परिपूर्ण. आत्मा म्हणजे सच्चिदानंद परमात्म्याचा प्रत्येक जीवात असणारा अंश. याच परमात्म्याला आपण चैतन्य, परमेश्वर, भगवंत, नारायण, शिव अशा बऱ्याच शब्दांनी संबोधतो. हा तर्काची ये दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठा वाहे. हा बुद्धीच्या योगाने, तर्कशास्त्राने कळणारा नसून साक्षात ध्यानाला याची उत्कंठा लागलेली असते. म्हणूनच ध्यान आपल्या देहात अंशरूपाने असणाऱ्या सच्चिदानंद परमात्म्याचं करावं. भगवंत ही एकच परिपूर्ण आनंदमय वस्तू असल्यामुळे त्याच्या चिंतनाने त्याचे गुण आपल्या मनात उतरतात आणि वृत्तीत स्थिरावतात. एकदा वृत्ती आनंदमय झाली की मग सतत आनंदच, नाही का? आनंदाचे डोही आनंदी तरंग. मी भगवंताचा आहे, हा प्रपंच त्याचा आहे, अशी पक्की समजूत झाली मग सुखदुःख राहिली कुठे? आपण आयुष्यभर प्रपंचाचा भार वाहतो म्हणून आपल्याला प्रपंच मिळतो, त्यातील सुखदुःखही मिळतात. आपण भगवंताचं प्रेम वाहतो का? जर नाही वाहत तर मग त्याचं प्रेम कसं मिळेल? त्यामुळे प्रथम आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. ध्यान कशासाठी करायचं हे समजून घेतलं पाहिजे. ध्यान करायचं ते मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी.
मनात जमलेल्या वाईट विचारांची जळमट काढण्यासाठी, प्रपंचातील सुखदुःखाचा मनावर विपरीत परिणाम होऊ न देण्यासाठी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या आघाताने विचलित झालेल्या मनोवृत्तीला स्थिर करण्यासाठी, भावना शुद्ध करून मन निष्कलंक निष्कपट करण्यासाठी, अशा स्वच्छ मनातूनच मग परमानंदात न्हालेलं आपलं मूळ स्वरूप प्रकट होतं. ध्यान म्हणजे मनाची मशागत, ध्यान म्हणजे मानसिक स्वास्थ्याची नांदी, ध्यान म्हणजे अखंड आनंदरूपी प्रवाहातील एक उंजळ. म्हणूनच ध्यान करायचं ते आपल्याच अंतर्गत वास करणाऱ्या परिपूर्ण आणि अलौकिक शक्तीशी एकरूप होण्यासाठी. अशा रीतीने काही वेळ मन एकाग्र होऊन ध्यान करायची सवय लागली की मग आपण परमार्थ मार्गातील पुढल्या प्रवासासाठी तयार होतो. तो म्हणजे अखंड अनुसंधान, अर्थात भगवंताची सतत जाणीव. पण प्रश्न असा पडतो की प्रपंचाच्या झंझावातात दिवसातून काही क्षण ध्यान करणं कठीण जातं. तर मग अनुसंधान टिकवणं म्हणजे अशक्यप्रायच नाही का? वरकरणी हा प्रश्न बरोबर वाटतो, पण तसं पाहिलं तर अनुसंधानाला कसलीच आडकाठी नाही. अनुसंधान श्वासासारखं आहे असं समजावं. जसा श्वासोच्छ्वास कुठल्याही परिस्थितीत चालू राहतो, तसंच सर्वानुभूती चैतन्याचं सतत स्मरण टिकून राहायला काय अडचण आहे बरं? असं कधी होतं का की आनंदात श्वास चालू आणि दुःखात बंद, शांत असताना श्वास चालू आणि धावपळ करताना बंद, जागेपणी श्वास चालू आणि झोपेत बंद? अनुसंधान म्हणजे ईश्वर चिंतन रूपी श्वासोच्छ्वासाची मनाला लागलेली सवय. अशी एकदा आपली खात्री झाली की मग हळूहळू अनुसंधानात सहजपणा येईल. अशाच अवस्थेत भगवंताशी एकरूप होणं म्हणजे सहज समाधी. भगवत कृपेचा अखंड वर्षाव म्हणजे अखंड समाधी. असा हा ध्यानापासून सहज समाधीपर्यंतचा प्रवास. यालाच माऊलींनी अध्यात्म असं म्हटलं आहे. ऐशिया आपुलाची या सहजस्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. अध्यात्म म्हणजे आपल्याच अंतर्यामी ब्रह्माची निरंतर सहजस्थिती असते, त्याची अखंड जाणीव. तर मग ध्यान करताना भगवंताला शरण जाऊन मनोभावे प्रार्थना करूया. भगवंता, तुम्हीच आम्हाला ध्यानात गती द्या आणि ध्यानातून समाधीकडे घेऊन जा. आपल्याला नाही जमलं तरी भगवंतावर भार टाकला की तोच जे योग्य असेल ते करवून घेईन. आपण म्हणतोच ना, अशक्य ते शक्य तुम्हा नारायणा. असो, आजचं हे विचारपुष्प माऊलींच्या चरणी अर्पण करून आपण आज इथेच थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.